महाराष्ट्र बुलेटिन, नई सोच नई दिशा। आगामी चुनाव को मद्देनजर रखते हुए भारतीय जनता पार्टी में उम्मीदवारी पाने के लिए दावेदारों की भारी भीड़ उमड़ पड़ी है। नासिक में बीजेपी उम्मीदवारों के चयन के लिए इंटरव्यू की प्रक्रिया भी शुरू हो गई है, जिसमें अपनी दावेदारी पेश करने के लिए बड़ी संख्या में इच्छुक उम्मीदवार और उनके समर्थक पहुंच रहे हैं। बीजेपी के वरिष्ठ नेताओं ने एक विशेष पैनल द्वारा इंटरव्यू लिए जा रहे हैं। विधानसभा क्षेत्र से कई दिग्गजों ने अपनी दावेदारी पेश की है। इंटरव्यू के दौरान उम्मीदवार अपनी पिछली उपलब्धियां, जनसंपर्क और जीतने की क्षमता का विवरण पैनल सामने रख रहे हैं। कई स्थानों पर उम्मीदवारों ने अपने समर्थकों के साथ आकर शक्ति प्रदर्शन भी किया, जिससे पार्टी कार्यालय के बाहर भारी भीड़ उमड़ पड़ी थी। एक ही निर्वाचन क्षेत्र से कई मजबूत दावेदार होने के कारण पार्टी नेतृत्व के सामने उम्मीदवार चुनने की बड़ी चुनौती है। इंटरव्यू प्रक्रिया के माध्यम से पार्टी यह भांपने की कोशिश कर रही है कि किस उम्मीदवार के नाम पर सभी गुट सहमत होंगे। टिकट वितरण के बाद संभावित बगावत को रोकना भी पार्टी के लिए एक अहम काम होगा। इंटरव्यू देकर बाहर आए उम्मीदवारों ने विश्वास जताया है कि पार्टी उनकी निष्ठा और कार्य को देखते हुए उन्हें मौका देगी। अंतिम फैसला दिल्ली और मुंबई के वरिष्ठ नेताओं द्वारा रिपोर्ट की समीक्षा के बाद लिया जाएगा। 2 दिवसापूर्वी केरळच्या महापालिकेचा निकाल सगळ्यांना समजला आणि एक डाव्यांचा गड भाजपनं जिंकल्याचा आनंद भारतभर झाला। यातून लक्षात येतं की आमचं शीर्षस्थ नेतृत्व जे आहे, सन्माननीय आमचे पंतप्रधान नरेंद्रभाई मोदीजी आणि आत्तापर्यंत आपले अध्यक्ष JP नड्डा साहेब, कालपासून नवीन जे आले, या सगळ्यांनी जे एक भारतभरामध्ये गेल्या 10-11 वर्षापासून जो विजयाचा अजेंडा, याचा विकासाचा अजेंडा ठेवून विजयाच्या दिशेने आगपूच केली आहे, ज्या पद्धतीनं भारतभर सगळीकडे वेगवेगळे ठिकाणांचा विकास होतो आहे, जे हिंदूंच्या अस्मितेची ठिकाणं आहेत, केदारनाथ असतील, काशी विश्वेश्वर असेल, उज्जैन असेल, तर हा एक वेगळा विषय गेल्या 10-11 वर्षापासून भारतामध्ये सगळ्या लोकांना माहीत झालेला आहे। आत्ता महाराष्ट्राचं जे सरकार आहे, आमचे देवेंद्रजी फडणवीस मुख्यमंत्री, अजितदादा पवार, शिंदेसाहेब आणि आमच्या भाजपचे प्रदेशाचे अध्यक्ष रवींद्रजी चव्हाण, माजी अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, या सगळ्यांनी मिळून महाराष्ट्राच्या विकासाची जी घोडदौड सुरू केलेली आहे। आत्ता आपण नगरपालिकेच्या निवडणुकांना सामोरं गेलो होतो गेल्या महिन्यामध्ये, आणि आता महापालिकेच्या निवडणुका सगळ्या महाराष्ट्रात होऊ घातलेल्या आहेत। पुढच्या 15 तारखेला मतदान आहे, 16 तारखेला निकाल आहे जानेवारीच्या, आणि त्यामुळं ज्या नाशिक महानगरामध्ये विकासाच्या दिशेनं जे जात असताना ज्या पद्धतीनं पुढच्या वर्षी कुंभमेळा आहे त्याची तयारी आणि एकूणच नाशिक शहराचं भारताबाहेरचं वाढणारं महत्त्व हे लक्षात घेता पुढची महानगरपालिका ही नाशिकसाठी सक्षम असेल यासाठी प्रयत्न सुरू झाले आहेत। भारतीय जनता पार्टीनं गेल्या 3 दिवसापासून, म्हणजे आत्ता नाशिकच्या याच्यामध्ये 31 प्रभागात 122 जागा आहेत, पण जवळपास 1000च्या वर उमेदवारांनी इच्छा प्रदर्शित केली आहे की आम्हाला त्या ठिकाणी निवडणूक लढवायची आहे। त्यामुळं भाजपकडं सगळ्या लोकांचा ओढा वाढतो आहे, भाजपबद्दल लोकांच्या अपेक्षा वाढल्यात, भाजपवरती विश्वास वाढलेला आहे, आणि त्यामुळे ह्या सगळ्यांच्या मुलाखती घेऊन, त्यांना योग्य ती प्रश्नावली देऊन, त्यांचा सगळा दृष्टिकोन समजून घेऊन आज भाजपचे सगळे आमदार, भाजपचे पदाधिकारी या सगळ्या 1000 जणांशी गेल्या 3-4 दिवसापासून संवाद साधत आहेत। महाराष्ट्र बुलेटिन के लिए संजीत यादव, नासिक। महाराष्ट्र बुलेटिन यूट्यूब चैनल को शेयर करें, सब्सक्राइब करें, बेल आइकॉन पर क्लिक करें।